तर इमर्जिंग स्टार इमर्जिंग स्टार या मॅचचा जिम्मी जबरदस्त कामगिरी, 2च धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वाची विकेट सुरुवातीला काढलेली आहे. आणि त्याचबरोबर बेस्ट फिल्डर हा किताब एक देतोय आपण. ₹300 कॅश प्राइज या ठिकाणी आपण पाहतो. सोमा यांना दौलतराव बांग संघ मालक यांच्या वतीनं ₹300 कॅश प्राइज. मला वाटतं जिम्मी आणि मुंबई परिसरातल्या अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत, पण आजच्या गावच्या स्पर्धेमध्ये थोडासा बॅड परफॉर्मन्स आहे, स्ट्रगल करतायत. कदाचित आजच्या दिवसामध्ये धावपट्टीचा अंदाज थोडासा कमी आला. उद्या मला वाटतं विस्फोट होणार आहे जिम्मी यांचा. डायनामाइट बॅटिंग उद्या मला वाटतं जिम्मी यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाहीये. पण आजचा दिवस जिम्मी यांनी थोडंसं स्ट्रगल केलंय खरं. उद्याचा दिवस आपण पाहणार आहोत जिम्मी यांच्यासाठी काय नवीन घेऊन येतो. तर इमर्जिंग प्लेयर आणि मॅन ऑफ द मॅच हे 2 किताब फिक्स झालेले आहेत. आणि मॅन ऑफ द मॅच ची आकर्षक ट्रॉफी जातीय हा रामदास बांगर या कॅपचे मानकरी आहेत. आणि त्याचबरोबर मान्यवरांच्या शुभ असते कपिल गोपाळे या ठिकाणी यायचंय. आर्यन या एक कॅपचा हकदार कपिल गोपाळे, ज्यांनी मात्र या स्पर्धेसाठी मला आकर्षक टी शर्ट बनवलेले आहेत. विशेष करून आपण पाहतो सुपर स्पोर्ट जो त्यांचा ब्रँड आहे आणि त्या ब्रँडचे ब्रँड अँबॅसिडर आहेत कपिल गोपाळे. यांच्या शुभ असते मॅन ऑफ द मॅच आपण देतोय सोमा. याचे सोमा खूप चांगला खेळ तुमच्या माध्यमातून, पण जिम्मी सरांच्या बॅटिंगमधून आलेलं अपयश गोलंदाजीतून त्यांनी भरून काढलं हे देखील महत्त्वाचं आहे. आणि इमर्जिंग स्टार आता जिम्मी मेदगे अर्थात गणेश मेदगे सातत्याने मुंबई परिसराच्या स्पर्धा गाजवत आहेत. आज गावच्या स्पर्धेमध्ये पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये कदाचित पिचचा अंदाज थोडा आला नाही, त्यामुळे जिम्मी सरांचा खेळ थोडासा शांत पाहायला मिळाला. पण उद्याच्या दिवसामध्ये मला वाटतं बदल यामध्ये पाहायला मिळेल, यातील मात्र शंका नाही आहे. इमर्जिंग स्टार जिम्मी एक बॅग, बॅग द्या बॅग. तर मॅचला या ठिकाणी सुरुवात होईल आणि थोडासा मायक्रोफोनवर आपण बदल करू. या राम सर आपला भरपूर चांगला आवाज या स्पर्धेला सातत्याने लाभतो. आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये रुजू झालेले आहेत, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. थँक्यू सर. धावफलकावरती आपण पाहतोय धावफलकाला इथे बाजूला सुरुवात झालेली आहे. 2 धावा धावफलकावरती बॅटिंग करणाऱ्या टीमला आपण पाहतोय. एक बाजूनं के फायटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय संघ आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. ओहो यावेळेस आपण पाहतोय हा चेंडू भन्नाट वेगाला हातळलाय. बॅटरला उभं केलंय तेजस कानसकर सर, महाराष्ट्र पोलीस कर्तव्य दक्ष अधिकारी. इथे आपल्याला इन ॲक्शन मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्राईक एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैभव कदम कॅप्टन. हो यावेळेस समोरच्या बाजूला लॉफ्ट केलाय. गाव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती येत आहे दुसऱ्या हवेला कॉल. तिथे मात्र आपण पाहतोय धावबादची संधी तर तुम्हाला मिळणार नाहीये मित्रांनो, कारण महाराष्ट्र पोलीस आहे. तिथे मात्र सातत्यानं 1600 मीटरचा सराव केलेला आहे, त्यामुळे धावबाद होईल याची तुम्ही शंका मनामध्ये ठेवू नका. षटक संपलं जाईल आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचा आणि पहिल्या षटकामध्ये विराज कामथेचं पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये केवळ धावा धावफलकावरती आल्यात.
4 धावा धावफलकावरती बॅटिंग करणाऱ्या टीमच्या नावावरती. चार धावेने संघाचा अकाउंट खाता मोबाईल तर थोडंसं वाटताना आपल्याला बाल मिळालंय. परंतु आता षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला बाल मिळतोय. एनडी लायन्स संघाकडून आपण पाहतोय दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज. गणेश लोखंडे षटक क्रमांक आपण पाहतोय 2 साठी. एक बाजूला कॅप्टन वैभव कदम, दुसऱ्या बाजूला कॅप्टन गणेश लोखंडे. 2 स्टार खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये. पहिला बॉल भन्नाट वेग आपण पाहतोय. वैभव कदमला थांबवणारा चेंडू मात्र मुख्य बंद कळवत आहे. तिथे वाईट बॉल आलाय. खराब चेंडू अतिरिक्त धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 4 आले, परंतु या षटकातील पहिला बॉल खराब येताना बाल मिळाला. धावफलकावर धावा तिथे मात्र लागल्या जातील आपण पाहतोय. 5 अंकावरती. निश्चित प्रेक्षक राजा देखील आपण पाहतोय मोठ्या संख्येने उपस्थित आहे. सर्वांचं स्वागताबरोबर लाहीन से भटके तो मिलेंगे फटके. वैभव कदम मेरा नाम ठोकतोय अजून एक लांब लांब लांब. अकरा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये केवळ धावा आल्या 4. या षटकामध्ये 2 बॉलमध्ये आल्या 7. म्हणजे पहिला बॉल खराब आला वाईट, तर नंतर आपण पाहतोय षटकार आलाय. म्हणजे प्रयत्न करावे लागतील गोलंदाजच्या ट्रॅकवरती. आता गोलंदाज गणेश लोखंडे कमबॅक वापसी करणारी गोलंदाजी करतील का पाहणं गरजेचं आहे. परंतु समोरच्या बाजूने आता पाहिले तर आज दिवसभरात ज्याचा मात्र बॅड बॅश आपल्याला बाल मिळाला, वैभव कदम मात्र स्वतःला सिद्ध करताना बाल मिळतोय. समोरच्या बाजूने गोलंदाज गणेश लोखंडे तयार. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस होता. फटका तर खेळलाय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपण पाहतो. दुसऱ्या धावेला कॉल केलाय. धावबादची संधी. 2 धावा इथे. 2 धावेच्या साह्याने धावफलकावरती आपण पाहतो. आकडे बदलतील. धावफलक पाहिजे तर वाढले जाईल. धावफलकावर धावा 13 या अंकावरती. मित्रांनो आता पाहिलं तर या 2 फलंदाजांना तुम्हाला धावफलक करू शकत आहेत, कारण पाहिलं तर सातत्याने एकाचा सराव सुरू आहे. आणि यावेळेस लॉफ्ट केलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत सील खाली. सील टिपलाय आणि फलंदाज तिथे मात्र आपण पाहतोय होतोय वैभव कदम. संघ नायक. संघाचा कणा मोडला. पहिला फलंदाज सिलबाद. पहिला फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये बाद झालाय. स्वतःवरती नाराज असताना डीटी पाहिलं तर आपण पाहतोय मोठ्या फटक्यांची अपेक्षा प्रतीक्षा करणारा खेळाडू आपण पाहतो मैदानामध्ये बाद झालाय. परंतु आता नवीन बॅटर इथे आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये. के फायटर संघाकडून दीपक हिगे आलेत. आल्या समोरच्या बाजूला बॅक टू द बॉलर. फटका खेळला. गॅप आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती. चेंडू फरार. सीमारेच्या बॉर्डर लाईनच्या पलीकडे. येथील धावा 4. खणखणीत चौकार. चौकाराच्या साह्याने मात्र धावफलकावर धावा लागल्या जातील मित्रांनो. 17 धावा धावफलकावरती. जरी संघाचा संघनायक बाद झाल्यानंतर मी माझ्या संघाचं नाव सावरणार इथे मात्र सांगून देतोय. फलंदाज आलाय दीपक आणि आक्रमक झालाय. जसे काय बॅटर मैदानाच्या बाहेरूनच सेट होऊन आलेत. यावेळेस परफेक्ट मिडल केले. अगदी बाहेर तर क्षेत्ररक्षक आहे तिथे आपण पाहतो. एक धावाली. दुसऱ्या धावेला कॉल नकार आलाय. थांबवलाय तिथे मात्र एकच धावेसाठी आलाय आणि एकच धावे धावफलकावरती आपण पाहतोय वाढ होताना बाल मिळेल. धावफलकावरती तिथे मात्र आपण पाहतो एक धावे धावफलक 18 या अंकावरती आपण पाहतोय. एकेरी दुहेरी धावा धावफलकावरती. इथे पहिल्या षटकाला अगदी सांगता झाल्यानंतर दुसरं षटक सुरू आहे. सांघिक दुसऱ्या वैयक्तिक पहिले घेऊन आलेत.
हो यावेळेस टप्प्यात आला की कार्यक्रम तिथे मात्र पाठवलाय तेजस कानसकर साहेबांच्या बॅटमधून लांब लांब खूपच लांब शिंगेश्वराच्या दर्शनाला चेंडू जाऊन पोहोचलाय. षटकार साधावा. षटकाराबरोबर मित्रांनो धावफलकामध्ये आता आकडे बदल होते. धावफलकावरती आकड्यांची उधळण झालेली आहे. धावफलक धावून पोहोचलाय. 24 धावा धावफलकावरती बॅटिंग करणाऱ्या टीमच्या नावावरती आल्यात. प्रयत्न करावे लागतील आपण पाहतोय. धावफलकावरती धावा इथे मैदानामध्ये पाहतो 2 षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा धावफलकावरती. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतो षटक क्रमांक 3 साठी पुन्हा एकदा विराज. एक सुंदर झेल टिपला आपण पाहतो. विराजने देखील आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये केवळ धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस समोरच्या बाजूला उंची आहे लांबी आहे का चेक केलं जाईल आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चेंडू मात्र होतोय फरार. एक टप्पा घेत बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 धावा चौकार. निश्चितच आपण पाहतोय आता बॅटर आक्रमक होताना बाल मिळत आहेत. दीपक घिगे मात्र आक्रमक झालेत. चौकार आला. चौकाराच्या धावफलकावरती आपण पाहतोय बदल होतो. धावफलक 28 अंकावरती एक गणेश मोबदला पद आहे. यावेळेस अजून एक समोरच्या बाजूने लॉफ्ट केलाय. चेंडू हवे क्षेत्ररक्षक आले. चेंडूवरती पुन्हा झेल सुटलाय. म्हणजे पहा आज पाहिलं तर मित्रांनो दीपक घिगेला जीवनदान म्हणजे यमराजाच्या घरामध्ये डोकावून पाहिल्यासारखं झालंय. तिथे तुम्हाला सुट्टी मिळणार नाही. 2 चौकार आले आणि धावफलकावर धावा लागल्या जातील आपण पाहतोय. 32 धावा धावफलकावरती बॅटिंग करणारी टीम खाईल तर तुपाशी नाही तर राहील उपाशी. 2 चौकार ठोकलेत आणि धावफलकावर धावा लागल्या जातील 32. एक गणेश मोबदलामध्ये दीपक घिगे. दुसऱ्या बाजूने महाराष्ट्र पोलीस कर्तव्यदक्ष अधिकारी तेजस कानसकर साहेबांना आपण पाहतोय. यावेळी बॅटच्या आतील खडा तिथे मात्र आपण पाहतोय बॅटरला थांबवलं. अगदी ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू हाताळलाय. टोक रेसिंग यॉर्करचा वापर केलाय गोलंदाजानं. निश्चित अनुभवी आहेत. 2 चेंडू असे आलेत की 8 धावा देऊन गेलेत. परंतु तदनंतर पाहिलं तर आपण पाहतोय सुंदर एक चेंडू हाताळलाय. तिथे धावत असणार परत गोलंदाज तयार. वेळ वाचवणं महत्वाचं असेल. काहीतरी आपण पाहतो अडचण आपल्याला पाहायला मिळते. निश्चित पाहिलं तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडून गोलंदाजी करतोय विराज. अगदी वय वर्ष 15. अगदी खुल्या गटातली बॅटिंग मध्ये तो क्रिकेट खेळताना आपल्याला बाल मिळतोय आणि त्यावरती पाहिलं तर एकच धाव येणार आहे आणि 1 धावेच्या मदतीनं धावफलकावर धावा लागल्या जातील. 33 धावा. एक चोरटी धाव इथे मात्र मैदानामध्ये पूर्ण झालेली आहे आणि 1 धावेच्या मदतीनं धावफलकावर धावा. 33 अंकावरती स्ट्रायकरवरती पुढे एकदम पाहतोय तेजस कानसकर. वेळ वाचवा मित्रांनो. वेळ वाचवून आपल्याला महत्वाचं आहे. तिसऱ्या षटकाला पाहतोय सुरुवात आहे. आतापर्यंत 4 चेंडू झाले. पहिला चेंडू चौकार. दुसरा चेंडू चौकार आलाय. तिसरा डॉट बॉल आहे. चौथा फुटा सिंगल आपण पाहतोय. गोलंदाज तयार. वाह सन्मान झटक फटका आपण पाहतोय. तिथे मात्र पाहिजे तर कॅल्क्युलेट क्रिकेट मात्र बजेटमध्ये सुरू आहे. एकेरी दुहेरी धावा धावफलकावरती येताना बाल मिळत आहे. धावफलक मात्र धावफलकावरती वाढले जाईल. 34 धावा धावफलकावरती एक गणेश मोबदलामध्ये. यावेळेस फुल टॉच अगदी पाहिजे तर क्षेत्ररक्षक थोडंसं मिसफिल्ड आणि धावबाची संधी तिथे फेकीला उशिराणा पण पाहतोय आणि त्यावरती एकच धाव येणार आहे. म्हणजे 1 धावेच्या धावफलकावरती पुढे एकदा आपण पाहतोय बदल झालेला आहे. षटक संपलंय. तिसऱ्या क्रमांकाचा 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावर धावा आल्यात 35 धावा. एक गणेश मोबदलामध्ये 18 बॉलमध्ये 35 आल्यात. आता 18 बॉलमध्ये किती येतील पाहणं गरजेचं आहे. मात्र आता आक्रमक फलंदाजी मैदानामध्ये सुरू आणि या फलंदाजीला आळा घालणारी गोलंदाजी कोणती असेल. जंगल ज्वाळापरी मराठा पर्वत श्रेष्ठ उठला रे.
जंगल ज्वाळा परी मराठा पर्वत श्रेष्ठ उठला रे वनवेच्या अर्धांग गतीला आता अडसर कुठला रे. प्रयत्न करावे लागतील आता. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय कोणता गोलंदाज असेल. प्रतिस्पर्धी संघाला इथे मात्र धावफलकावरती रोखणारा 35 धावा धावफलकावरती 18 बॉलमध्ये आल्यात. आता षटक क्रमांक 4 साठी कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती संघाची जबाबदारी असेल पहाट महत्वाचा आहे. FM mode. हॅलो. षटक क्रमांक आपण पाहतो महिलांच्या मध्ये चौथं घेऊन आलेत. रोहन शिंदे आपण पाहतो महिलांच्या मध्ये दाखल झालेत. षटक क्रमांक 4 साठी 18 बॉलमध्ये 35 आल्यात. आता समोरच्या बाजूने स्ट्राईकवरती बॅटर आपण पाहतोय दीपक घिगे. कशा पद्धतीने आक्रमक बॅटिंग करतील. पॉवर प्लेचा वापर अगदी तर केलेला आहे. वेळ वाचवा मित्रांनो, वेळ वाचवणं आपल्याला महत्वाचा आहे. क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस बदलाव केला. गोलंदाज तयार. हो पहिला बॉल इनसाइड आउटला खेळला. एक्स्ट्रा कव्हरला तिसरा बाजू क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवरती येत आहे. दुसऱ्या धावेला कॉल. 2 धावा. तिथे मात्र 2 धावे धावफलकावरती वाढ होते. धावफलकावरती आकडे बदलत आहे. धावफलक 37 अंकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. वेळ वाचवणं आपल्याला महत्वाचा आहे. दोन्ही टीम फुल टॉस आणि तो आला तसा पाठवला समोरच्या बाजूनं. चेंडू मात्र होतोय फरार. एक टप्पा घेत सीमारेच्या बॉर्डर लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. चौकार. चौकाराच्या साह्यानं मात्र धावफलकावर धावा आपण पाहतो लागल्या जातील. 41 धावा धावफलकावरती. मित्रांनो आज पाहिले तर दीपक गिगे आणि तेजस कानेसकर साहेबांना आपण पाहतोय. संघाचा डाव सावरलेला आहे. महत्वपूर्ण मॅच. गोलंदाज तयार. फळा एकदम पाहतोय रोहन शिंदे. वा सुंदर फटकेबाजी आपण पाहतोय. धावा इथे बनल्या जातील आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी फंबल होत आहेत. दुसऱ्या धावेला तर कॉल केलाय. 2 धावा आणि 2 धावेच्या साह्यानं पुढे एकदम पाहतोय. शांत आणि संयमी खेळ सुरू आहे. धावफलकावरती आकडे बदलत आहे. धावफलक 43 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या षटकात आपण पाहतोय धावफलकावरती आक्रमक बॅटिंग सुरू आहे. हो यावेळेस मात्र अगदी बाहेर तर बॅक टू द बॉलर. धावबाची संधी. 1 धाव मात्र चित्याच्या चपळाईनं फळून पूर्ण केली. चित्याची चपळाई हारण्याच्या गतीनं मात्र इथे आपण पाहतो धावफलकावर धावा घेतल्या जातील. 44 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चौथं षटक सुरू आहे. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता. फटका तर खेळलाय. नैसर्गिक अडचणा. दुसऱ्या धावेला कॉल. धावबाची संधी डेंजर एंडला. तिथे मात्र 2 धावा. चेंडूला पाहिले तर आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तेजस कानेसकर साहेबांचा आपल्याला पाहायला मिळाला. निश्चितच चेंडू मैदानाच्या आतमध्ये मातीवरती आदळून पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये पुन्हा दाखल झाला. म्हणजे धावा येणार आहे 2च. ओहो इथे पुन्हा शॉर्ट पिच आणि तो मात्र पाठवला. पहिला प्रयत्न केला तो सक्सेस नाही परंतु इथे सक्सेस झालाय. 1 टप्पा घे. चेंडू फरार. सीमारेषा पार. चौकार. चौथ्या षटकाची आपण पाहतोय सांगता होईल आणि धावफलकावरती धावा लागल्या जातील 4 धावेच्या साह्यानं. पन्नास धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 5 षटकांमध्ये 50 झाल्यात. उर्वरित आता पाहिले तर 4 षटकांचा खेळ संपला. निश्चित पाहिजे तर आता उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 24 बॉलमध्ये 50 आल्यात. आता 12 बॉलमध्ये किती येतील पाहणं गरजेचं आहे. स्पर्धेच्या निमित्तानं कुडेनगरीचे आदिवासी विकास सोसायटीचे सचिव आदरणीय संजय दादा कामथे या ठिकाणी उपस्थित झाला. दादांचं मनापासून मनपूर्वक स्वागत.
गोलंदाजच्या ट्रॅकवरती आता षटक क्रमांक आपण पाहतोय मैदान टॉपमध्ये 5वा टाकण्यासाठी समोरच्या बाजूने बॅटर का आपण पाहतोय दीपक घिगे. नॉन स्ट्राईक वरती तेजस कानसकर साहेबांना आपण पाहतोय. परंतु आता प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रयत्न कोणाच्या बाजूने होतील? बॅटिंग करणाऱ्या टीमनं मात्र 24 बॉलमध्ये बनवले 50. आता 12 बॉलचा खेळ मात्र शिल्लक असणार आहे. वेळ वाचवणं महत्वाचं आहे. त्यानंतर तुम्हाला बॅटिंग करायची, त्यामुळे वेळ वाचवा मित्रांनो. यावेळेचा चेंडू तो आपण पाहतोय सफल झाले. फ्रंट फुटला आले, फटका खेळलाय. तिथे मात्र दुसऱ्या धाब्याला कॉल. 2 धाबा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धाब्याला प्रयत्न होईल का? तिथे मात्र आपण पाहतोय नकार आलेला आहे. म्हणजे 2च धाबा आणि 2 धाब्याच्या साह्याने धावफलक मात्र वाढेल. 52 धाबा धावफलकावरती. स्वतः संघ मालक आपण पाहतो गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. पहिला बॉल आपण पाहतो नितीश सुरेख आलाय. 2 धाब्यांसाठी निरंजन धंद्रे. हो यावेळेस वा अचूक टप्प्याची गोलंदाजी आणि तिथे मात्र फलंदाज होतोय दीपक घिगे. एष्टी रक्षकाकडे यशांची केली उधळण. धावबाद विकेट बदल. दुसरा फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये बाद होताना पाहायला मिळतोय. नितीचा बैल तर धावफलकावरती. आता धावफलक आपण पाहतोय 52 या अंकावरती येऊन पोहोचला नवीन बॅटर नवीन फलंदाज के के फायटर संघाकडून आपण पाहतोय ओम बांगर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाजच्या ट्रॅकवरती स्वतः संघ मालक आहेत. या जोडीचे मात्र आपण पाहतोय फोड केलेली आहे. म्हणजे 2 फलंदाजांमध्ये 1 फलंदाज मात्र डगआउटमध्ये पाठवण्यामध्ये यश आले. संघ मालक निरंजन धंद्रे यांना आपण पाहतोय. नवीन बॅटर आता मैदानामध्ये ओम बांगर आलेत. अष्टपैलू आहेत, उभरते आहेत. याच गावातून आपण पाहतोय. निश्चित पाहिलं तर अलीकडच्या काळात युवा टॅलेंट खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. आज KPL पुढे बुद्रुक प्रीमियर लीग 2026च्या पर्व क्रमांक 12 मध्ये इथे आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. गोलंदाज तयार फटक एकदम पाहतोय. डावखुऱ्यात आता बॅटर ओम बांगरसाठी क्षेत्ररक्षणाची सजावट व्हीव्हरशन आपण पाहतोय. 5व्या षटकातील आता काही षट आपल्याला पाहायला मिळतील. प्रयत्न करावे लागणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. हो यावेळेस मात्र लाऊड अपील केले. मुख्य पंत स्क्वेअर लेग पंतांचा बोट आकाशाकडे. फलंदाज होतोय ओम बांगर. इथे मात्र पुन्हा एकदम पाहतोय एष्टी रक्षकाच्या जाळ्यामध्ये बसलाय आणि फलंदाज 3ऱ्या क्रमांकाचा बाद. ओम बांगर बाद झालीत आपण पाहतोय. आता नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतील आदेश बांगर यांना आपण पाहतो. तर गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज संघ मालकाला यश आले आपण पाहतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी. यष्टी रक्षक मात्र आपलं काम पूर्ण करतायत. यावेळेस फटका तर सुरेख खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आले. चेंडूवरती येत आहेत. चेंडू मात्र होतोय फरार. सीमारेषा बॉर्डर लाईनच्या पलीकडे. धावा मिळताय 4. येतोय खणखणीत चौकार. चौकारण मात्र धावफलकावरती आपण पाहतो. धावफलकामध्ये बदल झालाय. 55 धावा धावफलकावरती. हो यावेळेस 56 धावा धावफलकावरती आपण पाहतो. इथे धावा किती येतील पाहणं गरजेचं आहे. 2 धावा आल्या. 3ऱ्या धाब्याला कॉल. धावबादची संधी डेंजर एंडला. फेकी मात्र उशीर झालेला आहे. 3 धावा कंप्लीट झाल्यात आणि 3 धाब्याच्या साह्यानं मात्र धावफलकावरती आपण पाहतोय धावफलक वाढेल. 59 धावा धावफलकावरती. समोरच्या बाजूला गोलंदाज फटक एकदम पाहतोय. संघ मालक निरंजन धंद्रे कमबॅक करतील का? हो यावेळेस मात्र बॅटशातील खडा. तिथे मात्र धाव घेण्यास होकार दिलाय आणि तिथे मात्र 1 धाव कंप्लीट झालेली आहे. 1 धाव आली. षटक संपलं जाईल आपण पाहतोय. नाही बॅट नाही.
षटक संपला. आपण पाहतोय 5व्या क्रमांकाचा 5 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा लागल्या जातील 60 धावा धावफलकावरती आल्यात बॅटिंग करणाऱ्या टीमच्या नावावरती. आपण पाहतोय के फायटर्स या संघानं मात्र धावफलक बनवलेला आहे. परंतु आता शेवटचा अंतिम षटक आणि फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या मध्ये स्ट्राईक येण्यावरती पुढे एकदा आपण पाहतोय सलामीला आलेले फलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेजस कानेसकर साहेबांना आपण पाहतो अजून देखील मैदानाच्या मध्ये तळ ठोकून उभे आहेत. परंतु आता शेवटच्या षटकामध्ये आता फोडतोड मैदानाच्या मध्ये करावी लागणार आहे. हाणामारीचे षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये आता धावफलक बनवणं गरजेचं आहे. म्हणजे धाबा किती येतील आता पाहणं गरजेचं आहे. 60 आल्या 30 चेंडूमध्ये. आता 6 चेंडूमध्ये किती येतील क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला आहे. हो पहिला बॉल शॉर्ट पिच आणि तो मात्र बाडवलाय महाराष्ट्र पोलीस. तेजस कानेसकर साहेबांच्या बॅटमधून येतोय लांब लचक षटकार धावा. षटकाराच्या साह्यानं मात्र धावफलकावरती धावा लागल्या जातील. पाहतोय 66 धावा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 66 आल्यात. एक बाजूला आपण पाहतोय आदेश बांगर, दुसऱ्या बाजूनं तेजस कानेसकर या जोडीला प्रयत्न करताय. पहिला बॉल पाहिजे तर गोलंदाज पुढा तो चेंडू आपण पाहतो शॉर्ट पिच टाकला परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती स्क्वेअर लेगला आपण पाहतोय. चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय बॉर्डर लाईनच्या दिशेने धावतोय. तिथे धाबा रोखल्या जातील. 2 धाबा आल्या. तिसऱ्या धाब्याला मात्र डकार. म्हणजे 2च धाबे धावफलकामध्ये पुढे एकदा बाड. 68 धाबा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये के फायटर्स हा संघ मात्र बडवतोय. आक्रमक होत आहेत. आपण पाहतोय तेजस कानेसकर साहेब. नीती पाहिजे तर धावा बनवण्याचा प्रयत्न त्यांचा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक येण्यावरती बॅटर पाहिजे तर आदेश बांगर इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज शेवटच्या षटकासाठी समीर यांच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ओ समीर धंद्रेवरती आक्रमण पुन्हा एकदा हवाई हल्ला. फटक्यामध्ये होतं वजन. धावा मिळाल्यात अर्धा. षटकाराबरोबर धावफलक मात्र आपण पाहतोय वाढलं जाईल. 64 धावा धावफलकावरती मित्रांनो. 74 धावा धावफलकावरती माफ करा. स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित होत आहेत होजगे पावडे. आपलं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत. तिथंच धावफलक अगदी पाहिलं तर वेगानं वाढवला. शेवटच्या षटकामध्ये 2 षटकार 1 चेंडूवरती 2 धावा आल्यात. यावेळेस पुन्हा एकदा हवाई सफर केलाय पण चेंडू मात्र हवे. क्षेत्ररक्षक आहे सेल टिपलाय आणि फलंदाज मात्र तिथे शेवटच्या क्षणी महाराष्ट्र पोलीस. मित्रांनो एकदा तेजस कानेसकर साहेबांची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवा. काय शेवटच्या षटकामध्ये बॅटिंग केलेली आहे. धावबाची संधी डायरेक्ट हिटचा प्रयत्न. तिथे मात्र आपण पाहतोय चुका झाल्यात आणि चुकांचं रूपांतर आपण पाहतोय धाबांमध्ये उतर बाळमेला. तिसऱ्या धाबेला कॉल. 3 धावा कंप्लीट. 4थ्या धाबेला प्रयत्न होईल का. तिथे मात्र आपण पाहतोय नकार आलाय. म्हणजे आता 3 धावा जिथे एकही धाव नव्हती त्या धाबेला मात्र कन्वर्ट केलं. तिसऱ्या धाबेमध्ये 3 धावा आल्यात आणि 3 धाबेला मात्र धावफलक जाऊन पोहोचतोय. 77 धावा धावफलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना के फायटर्स या टीमनं मात्र बनवलेले आहेत. शेवटचे काही चेंडू आपल्याला या षटकातील पाहायला मिळतील. वेळ वाचवणं मृत चेंडू घोषित केला पाहतोय पंचांनी. निश्चित पाहिलं तर आता
काहीसा शेवटचा चेंडू कशा पद्धतीनं हाताळतील आता पाहणं गरजेचं आहे. व शेवटचा बॉल फटका तर खेळला, क्षेत्ररक्षक फंबल तिथे बा अप्रतिम क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेला कॉल, तिथे 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा लागल्या जातील. मित्रांनो आपण पाहतोय 79 धावा धावफलकावरती आल्यात. विजयासाठी मात्र बनवाव्या लागणार आहेत प्रतिस्पर्धी संघाला. एनडी लायन्स या टीमला मात्र बनवाव्या लागतील 36 चेंडू आणि 80 धाव्यांचा पाठलाग इथे मात्र मैदानामध्ये करायचा आहे. चला वेळ वाचवा मित्रांनो. क्षेत्ररक्षण करणारी टीम तुम्ही मात्र एका ओळीत एका लाईनमध्ये मैदानाच्या बाहेर या आणि बॅटिंग करणारी टीम तुम्ही मात्र एका ओळीतच मैदानामध्ये एंटर व्हा. आजच्या दिवसातील शेवटची मॅच या ठिकाणी आपण पाहतोय आणि शेवटची इनिंग आपल्याला पाहायला मिळते आणि शेवटच्या इनिंग मध्ये पाठलाग करायचा आहे. 36 चेंडू आणि बनवायचे आहेत 80 धाब्यांचा पाठलाग इथे मात्र करावा लागणार आहे. त्या आणि ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊयात. आपण पाहतोय मायक्रोफोनवरती आवाज देखील चेंज होतोय. शेवटच्या इनिंगसाठी आमंत्रित करतोय विजय सरांना. या सर आपलं मायक्रोफोनवरती स्वागत करतोय. शेवटची इनिंग ऐकूयात. पुन्हा एकदा पाहतोय एक गोड आवाज, पहाडी आवाजाचा बादशाह. क्रीडा रसिकांचं संध्याकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. कुडे बुद्रुक प्रीमियर लीग आदर्श गावाची क्रीडा स्पर्धा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळते. जातो आपण मॅचच्या दिशेनं. दिवसभरामध्ये भरपूर घडामोडी आपण पाहिल्या. पहिलाच दिवस सुपर डुपर हिट होताना पाहायला मिळाला. आजचा दिवस खरं तर गाजवला. स्पेशली गोलंदाजांनी ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे. पुन्हा एक बिग टार्गेट, मोठं टार्गेट या ठिकाणी सेट केलं आहे. धावफलकावरती आपण पाहतो 79 लावलेले आहेत. 79 झाले आहेत. म्हणजे 89चं मागच्या मॅचमध्ये टार्गेट होतं ते कदाचित मला वाटतं धोक्यात होतं. पण आता तदनंतर जी मधली फळी पडली फलंदाजांची आणि तिथून टार्गेट थोडंसं कमी राहिलं. पहिलाच बॉल श्वास रोखून धरणारी घटना मैदानावरती घडली आहे आणि जीवनदान इथे प्राप्त होईल. रोहन ज्यांना मिळतंय जीवनदान. जीवनदान किती आत्मघातकी असतं. अनेक किस्से आहेत इतिहासामध्ये. जीवनदानानं मैदानावरती काय घडतं अनेकदा आपण पाहिलेलं आहे. पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद गौरी यांचं युद्ध तुम्हाला माहीत असेल. मला वाटतं पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद गौरी यांना 3 वेळा युद्धात पराभव केलं. मोहम्मद गौरी आपल्या प्रदेशात गेले, सर्व सैन्य पराभूत झालेलं जमा केलं, सरळ कत्तली चढवले आणि पुन्हा नवीन सैन्य घेऊन पृथ्वीराज चव्हाणांवरती चौथ्यांदा चालून आले. पण त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव झाला. मला वाटतं 3 वेळा पृथ्वीराज चव्हाणांनी धर्मवाद दिली होती. मोहम्मद गौरी यांना जीवनदान दिलं होतं. पण मोहम्मद गौरी यांनी पराभूत केल्यानंतर जीवनदान दिलं नाही. त्यांनी सरळ तिथे पृथ्वीराज चव्हाणांना कैद केला आणि पुन्हा जीवनदानानं काय होतं हे आपण मैदानावरती पाहणार आहोत. वन्स मोर वन्स अगेन जीवनदान. इंडी लायन्स साठी आता 2 जीवनदान मैदानावरती. रोहन आणि गणेश लोखंडेला मिळालेले जीवनदान मैदानावरती आपण पाहतो.
आयुष्यामध्ये कुठलंही दान करा ते योग्य आहे, पण क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही जर जीवनदान देत असाल तर पुढील क्षणाला तो खेळाडू तो सामना उद्ध्वस्त करणार आहे. दोन्ही खेळाडूंना जीवनदान या ठिकाणी मिळालेलं आहे. परत एकदा स्टेप आउट झाले होते, जागा बनवायची होती स्ट्रोकसाठी. बॅटचा आणि बॉलचा संपर्क तिथे व्यवस्थित झाला नाही. चेंडू डॉट. पहिलं षटक. काय गोलंदाजी केली जाते आहे वैभव गोलंदाजच्या माध्यमातून आपण पाहतो. धावफलकावरती धावसंख्येचा विचार जर केला तर 2 धावा पहिल्या षटकामध्ये धावांचा दुष्काळ पडलेला आहे, पण दोन्ही फलंदाजांचं एक जीवनदान किती महागडे ठरणार आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होणार आहे वैभव. यावेळेचा बॉल एज घेतो बॅटची. लॉंग स्टॉप रिझन मध्ये वैभवच्या वेगाचा फायदा होईल. बॉल पुढे, क्षेत्ररक्षक मागे, बाउंड्री लाईन ओलांडीन का थांबलाय तिथे चेंडू. आउटफील्डचा अभाव जाणवला आणि याच बरोबर पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळाल्या. 2 धाव्यांबरोबर संघाची धावसंख्या वाढताना पाहायला मिळते. स्कोर कार्ड पुढे जाईल 4 ह्या धावसंख्येवरती. लास्ट 2 बॉल रिमेनिंग फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचे 2 बॉल शिल्लक तर पाहायचे. स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहणार आहोत. रोहन युनिव्हर्स बॉस इमर्जिंग स्टार कशा प्रकारची कामगिरी करेल हे आपल्याला पाहायचंय. रोहन गोलंदाज तयार होताना पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना या ठिकाणी बदलली आहे. थोडंसं आपण वेळ वाचू, कारण बॅडलाईटचा अपील कुठल्याच संघाचा आम्ही स्वीकारणार नाही. इथे गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होत आहेत. यावेळेचा बॉल परत एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. शफल झाले होते, जागा बनवायची होती. बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही झाला. खरं तर क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क या 2 गोष्टी भरपूर महत्त्वाच्या आहेत. इथे जागेवरून तुम्ही चेंडू खेळण्याचा प्रयत्न करा, तिथे गोलंदाज फायदा उचलणार आहे. यावेळेस आपण पाहतो थोडासा बाहेर चेंडू केला. चेंडू डॉट. आखूड टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पायाचा वापर नाही आणि पुन्हा एकदा गोलंदाज यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत. एका चांगल्या षटकाचा शेवट होणार आहे. या षटकामध्ये 2 जीवनदान. षटक क्रमांक 1 संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एनडी लायन्स स्कोर कार्डवरती धावसंख्या 4 ऑन बोर्ड. टू क्रिकेट सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. लक्ष 79 झालेले आहेत. 80 धावा आता बनवायच्यात. काय घडणार आहे, कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. भरपूर चांगलं संगीत आमच्या डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून विशेष त्यांचं आम्ही कौतुक करू. डीजे रोहित त्यांचं कौतुक व्हायला हवं. दिवसभरामध्ये अगदी मला वाटतं काही फक्त वेळ ते बसलेले आहेत. दिवसभरामध्ये उभं राहून डीजे ऑपरेटिंग करणं तितकं सोपं नाही, पण रोहित पहा सर्व क्रीडा रसिकांचं भरपूर मनोरंजन करतात. विशेष करून त्यांचं कौतुक व्हायला हवं. त्याचबरोबर आपण पाहतो GTCच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. भरपूर चांगलं टेलिकास्ट 2 कॅमेऱ्यांनिशी या ठिकाणी केलं जातं. खरं तर महाराष्ट्रभर गाजत असणारा हा चॅनल आणि 1 लाखांच्या वरचे सबस्क्रायबर हे GTCनं कमवलेलं आहे. या बॅटचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू डॉट. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. डावखुरे आणि उजव्या शैलीचे फलंदाज, पण रणनीती थोडीशी चुकलेली आहे. त्या एंडकडून खरं तर उजव्या फलंदाजाला स्ट्राईक अपेक्षित होती, तसं घडलेलं नाहीये. दोन्ही फलंदाजांना एक जीवनदान. तर पहा गणेश लोखंडेचा झेल पुढे आत्मघातकी ठरू शकतो, कारण हा खेळाडू विस्फोटक आहे, शांत बसणार नाही. तर आता आपण पाहतो गोलंदाजी मार्गमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतात. एका बाजून रोहन थोडासा संयमी आहे खरा, पण गणेश लोखंडे संयमावरती जास्त विश्वास ठेवत नाही. तो प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो. गोलंदाजच्या माध्यमातून देवा आलेत. देवा गेंगचे गोलंदाजच्या माध्यमातून आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सातत्यानं बदलली जाते. पाहायचं इथे काय घडेल. 80 धावांचं लक्ष. पहिल्या षटकामध्ये 4च आल्या. या षटकाचा पहिला चेंडू डॉट येताना पाहायला मिळाला. परत एकदा गोलंदाजांचं वर्चस्व या मॅचमध्ये राहिलेलं आहे. आत्मविश्वास भरपूर महत्वाचा असतो. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पावसात थांबण्याचं धाडस तुम्हाला जरूर देते. या वेळचा बॉल पुन्हा एकदा डॉट. आपण चर्चा करत होतो छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचं धाडस तुम्हाला देते. आत्मविश्वास विजयाची 100% खात्री देणार नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा तुम्हाला नक्की देतो. संघर्ष तुम्हाला करावा लागेल, लढावं लागेल, कारण इथे स्वस्त बसून काम होणार नाही. जितके तुम्ही गाफील प्रतिस्पर्धी तुमच्यावरती वर्चस्व गाजवेल यातील मात्र शंका नाहीये.
देवा गेंगजे. या वेळचा बॉल परत एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर, लाईन आणि लेन्थचा टिक, जबरदस्त चेंडू, डॉट बॉल, व्हेरिएशन. ग्लोरियस गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतो, ग्लोरियस बॉलिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सातत्यानं ऑफ स्टंपच्या बाहेर येणारी चेंडू फलंदाजाला थोडंसं अडचणीमध्ये टाकलेला आहे. आणि पहा गणेश लोखंडे बॅक टू बॅक इथे 3 चेंडू निर्धाव खेळताना पाहायला मिळत आहेत. काय गोलंदाजी केली जाते, डेंजर एंड कडून गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. 38 सर्कलच्या बाहेर रनअप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. देवा गेंगजे. यावेळेचा बॉल लाईन आणि लेन थोडीशी बिघडली. यावेळेस देवा भरकटला तिथे लेग स्टंपच्या बाहेर. अवांतर चेंडू येताना पाहायला मिळाला. अतिरिक्त 1 धाव मिळेल आणि अवांतर धावेबरोबर संघाची धावसंख्या वाढतीये, पुढे जाऊन पोहोचेल 5. और नंबर 2 चा खेळ 5 ऑन बोर्ड विदाउट लॉस. दोन्ही फलंदाजांचं 1-1 जीवनदान, पण तरी देखील गोलंदाजांनी जिद्द तिथे सोडलेली नाहीये. त्याच प्रकारची गोलंदाजी देवा इथे करताना पाहायला मिळतात. थर्ड मॅन मध्ये कट केला हा चेंडू. देवा गेंगजेच्या गोलंदाजीवरती वेग आणि त्या गोलंदाजच्या वेगाचा फायदा घेताना पाहायला मिळत आहेत. परत एकदा 2 धावा. तिसरीचा प्रयत्न केला जातोय, थ्रो तोपर्यंत येणार आहे. 2 वरती समाधानी राहावं लागतं आणि 2 धाव्यांच्या मदतीनं टीमची धावसंख्या जी मात्र वाढली जाते. 7 ऑन बोर्ड. चौथ्या चेंडूवरती देवा गेंगजे 2 धावा खर्च करताना पाहायला मिळतात. शांत बसून काम होणार नाहीये, कारण 80 धावांचं टार्गेट या मैदानावरती तितकं सोपं नाहीये आणि तसा जर प्रयत्न झाला तर हे टार्गेट अवघड नाहीये. एखादं मोठं षटक परत एकदा मॅच मध्ये घेऊन येऊ शकतं एनडी लायन्सला. अर्थातच निलेश दादा धनरे यांच्या मालकीची टीम आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजून आपण पाहतो के फायटर्स, किरण शेठ कामते असतील यांच्या मालकीची टीम. गोलंदाज तयार. या बॅटचा बॉल बिग हिट करायचा. बॉलचा आणि बॅटचा पुन्हा संपर्क नाही. आणखीन एक डॉट बॉल. बॅट्समन रिच टू बॉल. फलंदाजाच्या कक्षेबद्दल चेंडू असेल तर तो चेंडू निर्धाव घोषित करतायत पंच. आणि पहा इथे सेकंड लाईनच्या आतमधून चेंडू गेलेला आहे. शफल झाला होता फलंदाज, चेंडू डॉट. दक्ष पंचांची कामगिरी विशेष मी कौतुक करेल. आज काय स्क्वॉड आहे पप्पू भोईर सरांचा, भरपूर चांगला स्क्वॉड. केपीएल मध्ये जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. निपक्षपातीपणा भरपूर आहे. संजय मुकणे असतील त्यांच्याबरोबर आपण पाहतो. हे सर्व आमचे ॲज अ क्रिकेटर म्हणून भरपूर चांगली कामगिरी राहिली आहे. पप्पू भोईर, संजय मुकणे. या मॅचचा बॉल फुल करण्याचा प्रयत्न होता. डीप मिड विकेटमध्ये तेजस वेगाने चेंडूवरती मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा एक सिंगल धाव आली आहे. सिंगल बरोबरच आपण पाहतो षटकाची समाप्ती होताना पाहायला मिळते. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. स्कोर कार्डवरती धावसंख्या आपण जर पाहिली तर एनडी लायन्स 8. काय गोलंदाजी केली आहे, अप्रतिम गोलंदाजी मैदानावरती राहिली आहे. के फायटरच्या माध्यमातून किरण शेठ कामते यांच्या मालकीची टीम आपल्याला पाहायला मिळते. प्रतिष्ठित संघ मालक. दुसऱ्या बाजून आपण जर विचार केला एनडी लायन्स, निरंजन दादा धनरे यांच्या मालकीची टीम आपल्याला पाहायला मिळते. या 2 प्रतिष्ठित मालकांमध्ये आता हे महायुद्ध रंगलेलं आहे. सामना कुठे जाणार हे आपल्याला पाहायचंय. तर आता आपण पाहतो 4 षटकांचा खेळ अजूनही बाकी. विजयासाठी आवश्यकता सुरुवातीला 8 झालेल्या आहेत, म्हणजेच काय 72 धावा अजूनही विजयासाठी बनवायच्या आहेत. ड्रेसिंग आणि चेसिंग तुम्हाला कंपल्सरी आहे. या संपूर्ण खुडे बुद्रुक प्रीमियर लीग मध्ये गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. अकुट टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत निर्जन स्थळी टप्पा घेताना पाहायला मिळतो. 1 धाव मिळेल. गणेश लोखंडे यांना 1 धाव या ठिकाणी प्राप्त होताना पाहायला मिळते. 9 ऑन बोर्ड. सध्याच्या घडीला गोलंदाजांनी काय प्रभुत्व मिळवलं या मॅच मध्ये. सुंदर गोलंदाजी जी मात्र केली जाते आहे. के फायटरच्या वतीनं किरण शेठ कामते ज्यांच्या मालकीचा संघ. स्वतः चांगले खेळाडू राहिलेले आहेत. आणि पहा अगदीच मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर संघाची काय बांधणी केली आहे, काय गोलंदाजी आहे, जबरदस्त गोलंदाजी. प्रत्येक चेंडू हा वेगळ्या टप्प्यावरती टाकण्याचा प्रयत्न. तेजस गोलंदाजी मार्कवरती आले, त्यांनी तीच कामगिरी केली. विशेष करून तेजस यांचंही कौतुक राहील. गत वर्षामध्ये सुंदर गोलंदाजी राहिली आहे. किरण शेठ कामते आणि सुनील शेठ कामते यांच्या मालकीची टीम आपल्याला पाहायला मिळते. या वेळचा बॉल बिग हिट करायचा. उंच गेलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक मागे. बॉल चाललाय पुढे. चेंडू कव्हर होताना पाहायला मिळतो. 1 धाव या ठिकाणी प्राप्त होतीये.
धावपलकावरती आपण पाहतो 10 ऑन बोर्ड, 10 धावा इथे धावपलकावरती आहेत. पहा इथूनही परिस्थिती बदलली जाऊ शकते. गोलंदाज तयार होत आहेत. गतीमध्ये परिवर्तन. नाव षटकार. सहा धावा येताना पाहायला मिळत आहेत. गणेश देखील सांगतायत की मॅचला आम्ही देखील सोडणार नाही. तेजस अकुट टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, राईज होणारा चेंडू, चेंडू डॉट. निर्धाव चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतो. परत एकदा जागा बनवून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती केला आणि तितकाच तेजसनं चेंडू फिरवला. पहा जशाच तसं प्रत्युत्तर क्रिकेटमध्ये काय असतं हे दाखवून दिलेलं आहे. एक षटकार आला खरा, पण तदनंतर एनडी लायन्स पुन्हा एकदा शांत पाहायला मिळतो. धावपलकावरती धावत संख्या आपल्याला पाहायला मिळते. या बेसचा बॉल नो बॉल पंच या ठिकाणी घोषित करतायत. थ्रो गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळेल. थ्रो गोलंदाजी म्हणजेच या चेंडूवरती एक सिंगल पळून आहे, नो बॉलची एक आणि त्यावरती 2 धावांची पॅनल्टी. अशा 4 धावा या चेंडूवरती येत आहेत आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. पुढील चेंडू फेकला तर मला वाटतं 5 धावांची पॅनल्टी आणि नो बॉलची एक 6 धावा आणि त्या चेंडूवरती येणाऱ्या धावा. म्हणजे आता या चेंडूवरती पहा कुठलाही चेंडू नाही, 4 धावा. गोलंदाजाला गोलंदाजी तेजस यांना सोडावी लागते. रिप्लेस गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती येताना पाहायला मिळत आहेत. चार धावा या चेंडूवरती येतील. संघाची धावा संख्या वाढताना पाहायला मिळते. रन्स झालेल्या आहेत धावपलकावरती 20 धावा 20. मॅच इज ऑन. टीम मीटिंग्स अलाउड नाही. ऑफिशियल सूचना करा. टीम मीटिंग्स घेऊ नका. एक महत्वाची सूचना आहे, कारण बॅड लाईट होऊ शकते. सूर्य मावळलाय, पण तो मावळलाय कुणासाठी हे आपल्याला पाहायचंय. आतापर्यंत दोन्ही संघांचा अश्व इथे घोडदौड करतो. दोन्ही संघांनी आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे. पहा 2 टेनिस बॉल क्रिकेटच्या अर्थातच कुडे बुद्रुक प्रीमियर लीगचे 2 महान साम्राज्य आमने सामने आहेत आणि या साम्राज्यावरती कुठल्या साम्राज्यावरती सूर्यास्त होणार आहे आणि कुठल्या साम्राज्यावरती नवीन सूर्योदय होणार हे आपल्याला पाहायचंय. असं म्हटलं जायचं. ऑर्गनायझर कमिटी लगेच आपण संपर्क साधा डीडी सरांकडे विनंती आहे. असं म्हटलं जातं जगभरामध्ये असं एक साम्राज्य होतं ज्या साम्राज्यावरती कधी सूर्यास्त झाला नव्हता. ते म्हणजे ब्रिटिशांचं साम्राज्य. पण ब्रिटिश भारतामध्ये आले, राज्य करते झाले भारतीयांनी, अनेक त्यांच्या विरोधात उठाव, अनेक चळवळी उभ्या केल्या आणि याच मातीमध्ये ब्रिटिशांच्या साम्राज्यावरती सूर्यास्त झालेला आहे. पाहायचं आता आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये कुठल्या संघाच्या साम्राज्यावरती सूर्यास्त होणार आहे. नेक्स्ट बॉल फ्री हिट. रिप्लेस गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळत आहेत. यस व्हाईट बॉल. एक सूचना आहे महत्वाची सर्व खेळाडूंसाठी. फ्रीजची मात्र कंटिन्यू असेल. आजूबाजूला ज्या आपण बॉटल्स टाकलेल्या आहेत, परिसर आपला आहे आणि स्वच्छतेच्या बाबतीत मला वाटतं कुडेगावाचा महाराष्ट्रामध्ये अनेक पुरस्कार कुडेगावांनी जिंकलेले आहेत. त्यामुळे त्या बॉटल्स आपण सर्वांनी जमा करायच्या आहेत. सर्व खेळाडूंना ही कळकळीची विनंती आहे. कुठलंही प्लॅस्टिक इथे राहणार नाही याची दखल आपण घ्या. संघाची धावा संख्या धावपलकावरती 21 धावा. पुन्हा एक अवांतर चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह मैदानावरती पडलं गेलेले के फायटर्स मध्ये. पुढे काय घडतंय हे आपल्याला पाहायचंय. गोलंदाजच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. आकाश हांडे गोलंदाजी मार्कवरती. रिप्लेस गोलंदाज. काही चेंडू आकाशला इथे हाताळायचे. स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहतो. रोहन पहा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. आकाश कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाते. व्हाईट बॉल या ठिकाणी हाताळलेला आहे. फ्रीजची मात्र कंटिन्यू असेल. आखूड टप्प्याचा बॉल फुल करण्याचा प्रयत्न होता. फ्रीजचा हा चेंडू आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चेंडू डॉट. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळाला. काय धडपड केली जाते नॉन स्ट्राईक एंड कडून आपण पाहतो. खास करून विशेष
गणेश लोखंडे यांचं आपण कौतुक करू. त्यांची धडपड मैदानावरती चालू आहे. उल्हास पोकरकर आपण लगेच या ठिकाणी संपर्क साधा. सार्थक, उल्हास पोकरकर या सर्वांना विनंती आहे लगेच आपण या ठिकाणी संपर्क साधा. शुभम कामते आणि सागर दंद्रे ही संपूर्ण आमची ऑर्गनायझर कमिटी आहे. लगेच आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे, विनंती आहे. गोलंदाज तयार. बॉलर बॅक ड्राईव्ह केला हा चेंडू लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आले बॉलवरती, चेंडू कव्हर करतील. एक धाव आली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जातोय, नकार. सिंगल वरती ते समाधान आणि याचबरोबर षटकाची मैदानावरती समाप्ती होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक मैदानावरती संपलं जाईल. 3 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर रन झालेत आता 22. 22 ऑन बोर्ड. 80 धावांचं टार्गेट इथे गाठायचं म्हणजे अजूनही जवळपास विजयासाठी आवश्यकता आहे ती शेवटच्या 18 बॉल 58 रनची आवश्यकता. जातो आपण मॅचच्या दिशेनं. कशा प्रकारची कामगिरी होती. 18 बॉल 58 रनची आवश्यकता. अशा अनेक प्रसंगांना जे मात्र सामोरे जाताना पाहायला मिळालेत. फलंदाज आज कशा प्रकारची कामगिरी करतील हे आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. फुलटॉस अक्रॉस द बॉल बाउंड्री लाईनच्या आलाय चौकार. रोहन यांच्या बॅट मधून 4. होतोय आणि पहा एक चौकार या ठिकाणी वसूल होताना पाहायला मिळतो. मॅचचं समीकरण परत एकदा बदललं. आवश्यकता 17 बॉल 54 रनची. सामना जवळ केलाय. रोहन स्वतःवरती आत्मविश्वास दाखवत आहेत. सलामीची जोडी आता एनडी लायन्स साठी लढताना पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होत आहेत. देवाचा हा बॉल टीमची धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतो. रन्स झालेल्या आहेत 26 धावा धाव फलकावरती. नुकताच आलेला षटकार आपण मैदानावरती पाहिला आहे. सोळा चेंडू आणि 26 धावा झालेल्या आहेत. 16 चेंडू 2 मिनिटं काय. सोळा चेंडू 48 धाव्यांची आवश्यकता आहे. स्कोरर आपण थोडं लक्ष द्या. ओके, चुकतो तो माणूस आणि चुकीला क्षमा करतो तो देव माणूस. एक षटकार इथे स्कोरर कडून राहिला होता, दिलगिरी व्यक्त करतो. आणखीन एक फुलटॉस बॉल यावेळेस आपण पाहतो जो मात्र अक्रॉस द बॅट खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडूवरती येताना पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कॉल केलाय. रोहन येथे डोक्याची घंटा वाजली आहे आणि 5 विकेट येते. फलंदाज बाद. कारण सूर्य मावळलेला आहे मित्रांनो. पुन्हा सूचना केली जाणार नाही. बॅट्समन अजूनही मैदानावरती नाही, ही फार मोठी गंत आहे. समीर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत.
अखेरच्या विकेटचा अट्टा चालू होता. जो फलंदाज प्रतिस्पर्धी संघाला काट्यासारखा टोचत होता त्यांनाच त्यावर घालण्यामध्ये यश आलं. रोहन बाद होताना पाहायला मिळतील. बॉल शिल्लक 15 आणि 15 बॉलमध्ये आवश्यकता 47 धावेंची. मॅच इज स्टील ऑन. अजूनही सामना जिवंत आहे. समोर आपण पाहतो गणेश लोखंडे सारखा एक मातब्बर खेळाडू सिक्सर किंग, पण देवा यांना मिळाली हे यश. आपण पाहतो धाबाच्या माध्यमातून आलेली विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्गमध्ये सज्ज होत आहेत. या बेचा बॉल पुल करायचा. 1-2 जीवनदान गणेश लोखंडे याला हे दुसरं जीवनदान या ठिकाणी प्राप्त होणार आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. रन्स झालेले आहेत आता 34 धावा धावफलकावरती. 46 धावेंची आवश्यकता. बॉल शिल्लक शेवटचे 14 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात अजूनही 46 धावा. गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतील. या बेचा बॉल आणि पहा दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये. सिंगल धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते आणि सिंगल बरोबर संघाची धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल 35 या धावसंख्येवरती. लक्ष अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 45. 13 बॉल आणि 45 धावेंची आवश्यकता. एखादा मोठा फटका मॅचला जवळ करू शकतो. इथे महत्वाच्या कंडिशन मध्ये एखादा मोठा फटका येणार का हे आपल्याला पाहायचंय. क्रिटिकल कंडिशन एनडी लायन्स जिंकेल की दुसऱ्या बाजूने के फायटर्स. खोलवर टप्प्याचा बॉल. चेंडू डॉट. गणेश लोखंडे स्विंग अँड मिस. चेंडू आलाय डॉट. षटकाची होती समाप्ती. 4 षटकं संपली आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर एनडी लायन्स 35 धावा 12 बॉल आणि विजयासाठी बनवायच्यात अजूनही 45. गेम स्पीडअप करा आणि आपण पाहतो पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप देखील आहेत. दिवसभराचा विचार या ठिकाणी केला जाईल. दिवसभरामध्ये पाहायचे सर्वाधिक धावा कुणाच्या, सर्वाधिक विकेट कुणाच्या, त्याला पात्र कोण होईल पहिल्या दिवसामध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती अविनाश गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडला आपण पाहतो समीर आले एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांचा आपण पाहिला. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेस निसटला. यष्ट्यांच्या मागे एक धाव येते. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नकार. सिंगलवरती समाधान. सहज 2 झाल्या असत्या पण पहा गणेश लोखंडेंना स्वतःवरती असणारा सेल्फ कॉन्फिडन्स मैदानामध्ये जे मात्र गणेश लोखंडे दाखवताना पाहायला मिळत आहेत. एक धाव आली आहे. 11 बॉलमध्ये अजूनही विजयासाठी बनवायच्यात 44 धाव्यांची आवश्यकता. 11 बॉल आणि 44 धावा विजयासाठी अपेक्षित आहेत. पहिली विकेट रनआउटची आली. तदनंतर जर आपण पाहिलं तर गोलंदाजांनी काय गोलंदाजी केली आहे. जबरदस्त गोलंदाजी के फायटरसाठी. स्ट्राईकला आपण पाहतो अकुट टप्प्याचा बॉल पुल केलाय. शॉर्ट पिच बॉल आणि त्यावरती आक्रमण. चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. यासाठी स्ट्राईक ठेवली होती गणेश लोखंडे यांनी. आलाय षटकार. 6 धावा बरोबर. आता स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकावरती धावसंख्या 42 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललं. 10 बॉल आणि विजयासाठी बनवायच्यात अजूनही 38 धावा. मॅच इज ऑन. सामना अजूनही इथे जिवंत आहे हे सांगत असताना ठोकलाय षटकार. जातो आपण मॅचच्या दिशेनं. पुन्हा एकदा मॅच अजूनही जर पाहिलं तर तापलेली पाहायला मिळते. जबरदस्त मॅच. शेवटचे 10 बॉल 38 रनची आवश्यकता. गणेश लोखंडे ऑन स्ट्राईक. गोलंदाज तयार. पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही होणार. एक निर्धाव चेंडू देखील आता दबाव इथे वाढवणारा ठरणार आहे आणि पुन्हा एक डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी के फायटर्ससाठी. संघाची धावसंख्या धावफलकावरती 42. 38 धावेंची अजूनही आवश्यकता. शेवटचे बॉल 9 शिल्लक. 9 चेंडूंमध्ये कमीत कमी मला वाटतं
5-6 षटकार इथे अपेक्षित आहेत या मॅचला जवळ करण्यासाठी. ती कामगिरी केली जाईल का? कारण स्ट्राईकला सिक्सर किंग गणेश लोखंडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन एक आखूड टप्प्याचा बॉल शॉर्ट फाईन मध्ये चेंडू कव्हर होताना पाहायला मिळतो. धाव पुन्हा येणार नाही. शॉर्ट पिच बॉल होता आणि चेंडू डॉट. 2 बॉल डॉट आलेत. काय क्षेत्ररक्षण केलंय शॉर्ट फाईन मध्ये, तिथे चेंडूला स्टॉप केलं. धाव आलेली नाहीये म्हणजे सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदललं. 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये अजूनही 38 धावेंची आवश्यकता. षटकार चौकारांचीच परिभाषा बोलावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत अविनाश. पुन्हा एकदा पुल केला जातोय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक प्रयत्न चांगला होता. ड्रॉप दी कॅच. 1 धाव या ठिकाणी आली आहे. 7 बॉलचा खेळ शिल्लक. 37 रनची आवश्यकता. स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहतो समीर जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रचंड ताकद असणारा, गुणवत्ता ठासून भरलेला डावखुऱ्या शैलीचा नामवंत खेळाडू समीर ज्यांना आपण स्ट्राईक एंडला पाहतो. एक मोठा फटका मॅचला जवळ करू शकतो. शेवटचे 7 बॉल 37 रनची आवश्यकता. गोलंदाज तयार. के फायटर जिंकेल की दुसऱ्या बाजूने एनडी लायन्स. एका बाजूला आपण पाहतो के फायटर म्हटलं किरण शेठ कामते, सुनील शेठ कामते यांच्या मालकीचा संघ पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूने एनडी लायन्स निरंजन दादा धंद्रे यांच्या मालकीची टीम पाहायला मिळते. अविनाशचा हा बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट पिच लेंथ वरती आला होता चेंडू. चेंडू डॉट आलाय. तर आता शेवटच्या षटकामध्ये मॅच गेली आणि शेवटच्या षटकामध्ये टीम मीटिंग्स नको. विनंती आहे टीम मीटिंग्स नको. स्पीडअप करा गेम थोडासा. आपण स्पीडअप करा. 6 बॉल 37 रनची आवश्यकता. एनडी लायन्सला मागचा सामना पराभूत झाला. एनडी लायन्स 2 बॉल 3ची आवश्यकता असताना तिथे सामना गमावला एनडी लायन्सनं. आता आपण पाहतो 6 बॉल 37 धावेंची आवश्यकता. ड्रेसिंग आणि चेसिंग या संपूर्ण क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये कंपल्सरी. म्हणजेच काय आता अवांतर चेंडूशिवाय ते पर्याय उरलेला नाहीये. वेळ 6 बॉल आणि 37 असं समीकरण आपण पाहतो. आजचा दिवस संपण्याच्या उंबरठ्यावरती आल्या. उद्याच्या दिवसामध्ये मला वाटतं ठीक सकाळी आपण 9 वाजता या ठिकाणी टीम रिपोर्टिंग घेणार आहोत. त्यामुळं उद्याच्या दिवसामध्ये उद्याच्या संघांनी ठीक 9 वाजता या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. पहिला चेंडू शार्प आपण 9 वाजता टाकणार आहोत. त्यामुळे तुम्हाला टीम रिपोर्टिंग ही 8:45 आहे. त्यामुळे उद्याच्या दिवसामध्ये पहिली मॅच त्या संघानं वेळेत या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. यावेळेचा बॉल आपण पाहतो तिथे व्हाईट बॉल पंचांचा इशारा. म्हणजे जो अवांतर चेंडू अपेक्षित होता तो इथे आला आहे. शेवटचे 6 बॉल 36 रनची आवश्यकता. कानमंत्र या ठिकाणी दिले जात आहेत आणि गोलंदाजच्या माध्यमातून गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये टाइम तुमचा संपलेला आहे. एक खेळाडू आतमध्ये चला. निर्धारित वेळ होता तो कंप्लीट होतो कारण काउंटडाऊन या ठिकाणी चालू आहे. आणि जर तुमचा टाइम इथे कंप्लीट होत असेल तर तुम्हाला एका खेळाडूची पॅनल्टी लागतेच लागते. कडक स्थितीची ही क्रीडा स्पर्धा ओळखली जाते. अर्थातच कुडे बुद्रुक प्रीमियर लीग. या बेटचा बॉल बाहेर. चौकार इथे चालणार नाही. षटकाराचीच आवश्यकता. आलाय 4. अठ्ठेचाळीस धावा तबलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार होत आहेत. परत एकदा इनसाइड आउट खेळलेत. 1 बाउन्स चेंडू इथे बाउंड्री लाईनचा वेध घेतोय. पुन्हा एक कडक बेधडक येतोय चौकार. 4 रन. टिपिकल स्ट्रोक 50 अप 52 या धावा संख्येवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. चौकाराबरोबर 52 झालेले आहेत. म्हणजे अजूनही 4 चेंडूंमध्ये 28 धावेंची आवश्यकता. 4 चेंडू 28. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ओम गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. पुन्हा एकदा बिग हिट करायचा आहे. उंच गेला. डिस्टन्स तिथे क्लिअर झालं नाही आणि उंच हातामध्ये गेलेला आहे. सरळ हा चेंडू. सुपर कॅच. विकेट येते. फलंदाज बाद. गणेश लोखंडे स्ट्रगल करत होते आणि त्यांचा खेळ आता स्ट्रगलच राहिलेला आहे. चला एनडी लायन्स एक खेळाडू मैदानामध्ये पाठवा. स्वतः मला वाटतं निरंजन धंद्रे या ठिकाणी मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आजचा दिवस आता संपण्याच्या उंबरठ्यावरती आलाय. पण पाहायचं अजूनही जाता जाता एनडी लाईनचा एक चांगला प्रयत्न असेल जवळ अगदी टार्गेटच्या जवळ जाण्याचा. त्यासाठी स्वतः
निरंजन नाना धंद्रे पायथ्यावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा ओम जे मात्र सज्ज होतील. एक सफलता मिळते ओम यांना. 3 बॉलचा खेळ शिल्लक. औपचारिकता पूर्ण करणारे हे 3 बॉल फॉर्मॅलिटी या ठिकाणी कंप्लीट केली जाते. थोडीशी चर्चा या ठिकाणी होताना पाहायला मिळते. एनडी स्ट्राईकच्या दिशेने आपण पाहतो. दुसऱ्या बाजून आपण पाहतो समीर यांना. आज दिवसभरामध्ये भरपूर चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. आज सर्व खेळाडूंनी भरपूर प्रभावित केलं आणि पहा एक उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी केलं. याचबरोबर आपण पाहतो कदाचित एनडी मला वाटतं वीरेंद्र सेहवाग सचिन तेंडुलकर यांना फॉलो करत असतील. अगदी जर आपण पाहिलं तर राईज होणारे बॉल सातत्यानं सचिन तेंडुलकर असतील, वीरेंद्र सेहवाग असे सोडून द्यायचे. नो बॉल पंच या ठिकाणी घोषित करतायत हा चेंडू आणि पहा तिथे एक अतिरिक्त धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. या बेचा बॉल पुल केलाय. सरळ फिल्डर येत आहे. डाऊन दी बॉल टेकन. आणखीन एक धक्का. एनडी शून्यावरती बा इथे फ्री हिट मला वाटत होती. थोडस फ्री हिटच्या चेंडूवरती जीवनदान ची मात्र मिळालेलं आहे. एक धाव आली आहे. संघाची धावा संख्या एका धावेच्या मदतीनं पुढे जाऊन पोहोचती आहे 54. खरं तर सुंदर झेल घेतला होता तिथे लॉंग ऑन मध्ये आणि पहा फ्री हिट असल्या कारणामुळे तो एनडी वाचले गेले आहेत. यावेळेचा बॉल पुल करायचा आहे. बॅटचा आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क नाही होणार. चेंडू डॉट निर्धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळतो. स्कोर कार्डवरती आता आपण नजर एक टाकू. 54 पर्यंत मजल मारली आहे संघानं. म्हणजे मॅच मध्ये फक्त या मॅचची फॉर्मॅलिटी या ठिकाणी कंप्लीट केली जाते. ओम गोलंदाजी मार्गमध्ये सज्ज होत आहेत. या बेसचा बॉल पुल केला जाईल. डीप मध्ये फिल्डर पायानं चेंडू स्टॉप केलाय. एक धाव येते. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता 2 धावा. तिसऱ्या धावेला कॉल पाहायचं इथे. तिसरी धाव होईल का? फलंदाज होतोय रन आउट आणि याच बरोबर मॅचचा रिझल्ट इथे स्पष्ट लागलाय. सामना आत्ताच्या धावा मला वाटतं किती सर 2 आणि मॅचचा रिझल्ट इथे लागलेला आहे. सामना जिंकलेला आहे. के फायटर्स अभिनंदन. आणि 2 सामने एनडी लायन्सनं गमावलेले आहेत. थोडासा बॅड परफॉर्मन्स या 12व्या पर्वात राहिला एनडी लायन्सचा. सर्वांना विनंती आहे बॉटल्स ज्या पडलेल्या आहेत त्या आपण सर्वांनी जमा करून आणा. इकडे रस्त्याला बॉटल्स पडलेल्या आहेत. स्पर्धा आपल्या गावची आहे. आपली गावची शान आहे. त्यामुळे मित्रांनो त्या बॉटल्स उचलून आपण एका जागी जमा करा. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच तेजस कानसकर. इमर्जिंग स्टार गणेश लोखंडे